10वी पासआउट किंवा 12th पासआउट स्टुडंटनी कॉलेज निवडत असताना कुठल्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे? तर हा जो प्रश्न तुम्ही विचारला आहे ना, त्याला मी थोडं शेअर मार्केट सारखं कोरिलेट करेल की एखाद्या वेळेस तुम्ही ज्या कंपनीचे शेअर घेतले तो शेअरची व्हॅल्यू त्याच्या 1000 पट जास्तही होऊ शकते किंवा कमीही होऊ शकते. जेवढं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही कुठल्या वेळेमध्ये तो कोर्स ऑप्ट केला किंवा कुठला शेअर परचेस केला त्यावर ते डिसिजन घेतलं जाऊ शकतं. समजा तीच गोष्ट इथे आहे, जे आपल्याकडे 10वी झालेले विद्यार्थी आहेत किंवा कुठली ब्रँच किंवा कुठली कंपनी त्या सिमिलर नाही आहे, खराब आहे किंवा चांगली आहे असं म्हणता येणार नाही आहे, पण कुठल्या युगामध्ये तुम्ही कुठला कोर्स ऑप्ट करताय ते महत्त्वाचं आहे. जसं आता तुम्ही विचार करतायत की आजचं जनरेशन आहे आणि आता सगळं कॉम्प्युटराइज झालेलं आहे आणि विद्यार्थी विचार करतोय की नाही बाबा मला केमिकल इंजिनिअरिंगकडे जायचं आहे. तर केमिकल इंजिनिअरिंग ब्रँच चांगल्या पद्धतीने होती आतापर्यंत, पण आता ही ब्रँच जी डिपेंडन्सी बघा की फ्युचरमध्ये जे नॅचरल रिसोर्सेस आहे ते कमी कमी होत आहेत, तर तिथे किती वर्षापर्यंत आपल्याला ऑपॉर्च्युनिटी जॉबची संधी भेटू शकते. आणि प्रत्येकाने विचार करताना असा विचार करावा की मला 40 वर्ष 30 वर्ष जॉब करायचा आहे आणि आपण साधारण 58 ते 60 वर्षापर्यंत जॉब करतो आणि कोणी विचार करेल तर प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे जेव्हा ही कोर्स निवडताना की मला 30 वर्ष तरी मिनिमम एकाच ब्रँचमध्ये काम करायचं आहे, ते पण न थकता न बोर होता. कधी रात्रीतून जरी उठवलं तरी आपल्याला आनंदाने तो काम करताना एनर्जेटिक वाटलं पाहिजे. तर अशा पद्धतीने त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये जी गोष्ट येते त्याने ती सिलेक्ट करावी.